रिसेंटली असं झालं आहे ना की आपण बाहेर पडतो आणि कोणीतरी आपल्याला सांगतं की अरे आमच्या शेजारी अशी अशी व्यक्ती होती आणि ती हार्ट अटॅकने गेली. त्याला रिझन असं आहे की आपली आत्ताची जी लाईफस्टाईल आहे ती खराब आहे आणि त्यातल्या त्यात आता जो काही हिवाळ्याचा सीझन चालू आहे झालेला आहे त्याच्यामुळे पण अशा बऱ्याचशा घटना घडतात. म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपली शरीराची प्रकृती खूप छान आहे, आपण काही काळजी घ्यायला नाही पाहिजे, स्वेटर वगैरे नाही घालायला पाहिजे. पण 40+ किंवा त्याच्या आतील जरी लोक आहेत त्यांनी पण मी सांगितलेली काळजी अवश्य घ्यायला हवी. जसं रात्री जेव्हा आपण झोपतो ना तर तेव्हा खूप गारवा असल्यामुळे आपलं रक्त थोडंफार घट्ट होतं आणि त्याच्यामुळे ते हार्टपर्यंत मेंदूपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत नाही आणि आपण पटकन उठतो आणि उठून वॉशरूमला जातो, बाथरूमला जातो आणि बऱ्याचदा असं ऐकलं आहे की बाथरूमला गेला आणि पडला आणि गेला वगैरे असं. तर मग काय रिझन होतं, आपल्याला वॉशरूमला लागते, आपण फास्टमध्ये उठतो आणि फास्टमध्ये जातो, पण त्याच्यामुळे काय होतं, आपल्या हृदयापर्यंत रक्तपुरवठा जात नाही, आपल्या हार्टपर्यंत रक्तपुरवठा जात नाही आणि आपल्याला हार्ट अटॅकचा झटका बसतो आणि काही क्षणातच मृत्यू होतो. त्याच्यासाठी प्रिकॉशन्स घेणं ही एकदम सोपी गोष्ट आहे. म्हणजे रात्री 10 नंतर जर समजा आपल्याला वॉशरूमला लागली, एकतर आपण उबदारच कपडे घालायला पाहिजे. गार लोक कोण असतात आणि गरम लोक, आपण गरमच राहायला पाहिजे. म्हणून रात्री झोपतानाच आपण उष्ण म्हणजे भरपूर कपडे वगैरे घेऊन झोपलं पाहिजे. बरं, त्यात जर आपल्याला बाथरूमला लागलीच, लघवीला लागलीच, तर हळूच उठायचं आणि आपल्यासाठी फक्त 2-2.5 मिनिटं द्यायची आहेत. म्हणजे 2-2.5 मिनिटं म्हणजे कशी, थोडा वेळ बेडवर झोपून राहायचं, त्याच्यानंतर उठायचं, आपले हातपाय हलवायचे, थोडंसं असं हात वगैरे चोळून घ्यायचे, जेणेकरून आपल्यामध्ये ऊब निर्माण होते आणि थोडंफार तरी आपला रक्तपुरवठा फास्ट होतो. आणि त्याचा परिणाम काय होतो की जिथे रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि नको त्या वाईट गोष्टी घडत नाही. आपलं लाईफ खूप प्रिशियस आहे. सर्वात प्रथम तर आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते ती दुसऱ्यावर निश्चित करू शकते. आणि प्रत्येक व्यक्तीचं आपल्या फॅमिलीसाठी लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण आपलं लाईफ खूप सांभाळलं पाहिजे, कारण ती पोकळी कुणीच भरून काढू शकत नाही. आपल्या फॅमिलीवर प्रेम आहे म्हणून आपण फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरला ही गोष्ट सांगितली पाहिजे. तुमचं जर तुमच्या फॅमिलीवर खरोखर प्रेम असेल तर तुम्हीही आपल्या फॅमिली मेंबरची काळजी घ्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या आणि हा मेसेज सगळीकडे प्लीज फॉरवर्ड करा. सगळ्यांनी आपली ह्या विंटरमध्ये खूप काळजी घ्या. जीवन खूप अमूल्य आहे, त्याची आपण कशातच गणना करू शकत नाही.